अवघाची आकार ग्रासीला काळे एकची निराळी हरीचे नाम धरून राहिलो अविनाश कंठी जीवन हे पोटी साठविले शरीर संपत्ती मृगजड भान जाईल नासोन खरे नवे धरून राहिलो अविनाश कंठी जीवन हे पोटी साठविले तुका म्हणे आता उपाधीच्या नावे तुका म्हणे आता उपाधीच्या नावे आणेला देवी वीट मज धरून राहिलो अविनाश कंठी जीवन हे पोटी साठविले पांडुरंगा करू प्रथम नमो मम प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांशहस्तचरण शमनत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या अवघाची आकार ग्रासीला काळे एकची निराळी हरीचे नाम धरून राहिलो अविनाश कंठी जीवन हे पोटी साठविले अखंड करुणाघन रुक्मिणी प्राणसंजीवन भगवान पंढरीराय सेवेकरिता निवडलेला भंग श्रीमंत महाराज जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अभंग संहितेतील देहाचं मिथ्यात्व सांगून जीवनातील वास्तवता प्रतिपादन करणारा हा अभंग आहे. वैकुंठवासी परमश्रद्धेय हिराबाई जोंधळे यांच्या पूर्ण स्मरणाच्या निमित्ताने ही आजची सेवा आहे. आपली भारतीय संस्कृती विशाल आहे. आपल्या भारतीय तत्वज्ञानाचं अनुकरण पाश्चिमात्य देश करतात. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये काही जी ब्रीदवाक्ये येतात त्यामध्ये असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्युर्मा अमृतं गमय. मानवी जीवनाची वाटचाल कशी असली पाहिजे या वाक्यातून आपल्याला आदर्श प्राप्त होतो.
अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करावी, अज्ञानातून ज्ञानाकडे. तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्युर्मा अमृतंगमय. अमृतत्वाकडे आपली वाटचाल असावी. त्याकरता जीवनाची वास्तवता कळावी. खरं इंगित हितच आहे, जीवनामध्ये आपल्याला जे दुःख प्राप्त होतं ते वास्तवता ती कळालेली नसल्यामुळे. आणि ज्यांना खऱ्या अर्थाने वास्तव काय कळाले त्यांच्या जीवनामध्ये दुःख राहिलेलं नाही. तुकोबारांचं घोषवाक्य आहे, तुका म्हणे तुची खरा येर वावोगा पसारा, जे तुकोबारे बोलतात तेच ज्ञानोबारे बोलतात. जे जे देखणे सकळ स्वप्नीचे मृगचड, म्हणून चिंती चरण कमळ रखुमादेवराचे. ही संतांच्या बोलण्यामध्ये असलेली एक वाक्यता आहे. शास्त्र देखील काय सांगतं, प्रियम त्वाम रोत्स्यति. जे तुला आज हसवतंय ते तुला उद्या रडवणार आहे. लाखो रुपये खर्च करून वरात काढली जाते, साधारण 50 गाठल्यानंतर कळते सुखाची वरात घरी आणली का दुःखाची आणली. जीवनामध्ये प्रियम त्वाम रोत्स्यति, रडवणार आहे. एकदा जनक राजाला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये भिकारी झाल्याचा अनुभव आलेला आहे. एखाद्या तुकड्यासाठी ते दारोदार फिरतायत पण कोणी एक भाकरीचा तुकडा सुद्धा दिलेला नाहीये. पण वास्तवता मात्र अशी आहे की राजे आहेत, राजमहालामध्ये पौडलेले आहेत, सभोवताली चाकर आहेत, नोकर आहेत. आणि स्वप्नातून बाहेर आल्यानंतर लक्षात आलं की जे स्वप्न पडलेलं आहे ते काय, मी भिकारी झाल्याचं काही स्वप्न पडलेलं आहे. आणि जागृतीमध्ये आल्यानंतर हा अनुभव आहे की मी कोण आहे, राजा आहे. अष्टावक्र मुनी दरबारामध्ये आल्यानंतर राजाने प्रश्न केला, गुरुवर्य ते खरं आहे का हे खरं आहे? स्वप्नामध्ये मी भिकारी झालो ते खरं आहे का आता जागृतीमध्ये मी राजा आहे, राजवैभव भोगतोय हे खरं आहे? गुरुवर्याने सांगितलं ते जसं आहे हे तसं आहे. स्वप्नामध्ये जसं तुला स्वप्न खोटं वाटलं जागृतीमध्ये आल्यानंतर, तसं जागृतीमध्ये जो व्यवहार आपण करतोय तो सुद्धा काय खोटाच आहे. ब्रह्माच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर जगत ही संकल्पनाच नाहीये, सर्वम खल्विदम ब्रह्म. गुरु डॉक्टर बाबा सांगायचे, तुम्ही जर हरणाला विचारलं मृगजळ काय, खरं आहे. आपल्याला जर विचारलं मृगजळ काय, खोटं आहे. सूर्याला जर विचारलं तो म्हणतो मृगजळ काय ठाऊकच नाही. तसं परब्रह्माच्या दृष्टिकोनातून जगत ही संकल्पना अस्तित्वातच नाहीये. संतांना जगत खोटं वाटतंय आणि आपल्याला खरं वाटतंय. हे तिकडचं इकडं लावून घ्यायचं. हा सगळा व्यवहार खरा वाटतो. कशामुळे? आपण सगळा व्यवहार खरा म्हणूनच चालतो बरं का. चालविती व्यवहार सत्य म्हणो, चालविती व्यवहार सत्य म्हणो.
वेदांत शास्त्रामध्ये काही वाद आलेले आहेत. अजातवाद, विवर्तवाद, परिणामवाद, आरंभवाद, बरेच वाद आहेत. वाद म्हणजे भांडण नाही बरं का. वाद म्हणजे चर्चा. अजातवाद म्हणजे म्हणजे नाही, जे जन्माला आलेलंच नाहीये. अजातवाद बिंबत नाही. तुकोबांनी वर्णन केलेले, न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्म आकळले. प्रपंच झालेलाच नाही म्हणतात तुकोबार आहे. पण आपल्याला प्रपंच खरा वाटतो की नाही महाराज? याच्यामध्ये नाथ महाराजांनी ओवीत फार गोड दिलेली. प्रपंच एक झाला होता, हे तो समळ मिथ्यावर्ता, पुढे होईल मागुता, कदा कल्पांती घडेना. यामध्ये जनक राजाचा मात्र अनुभव असा आहे, हे खरं का ते खरं, संदिग्ध अवस्था आहे. तेव्हा सांगितलं, जागृतीमध्ये आल्यानंतर जसं स्वप्न खोटं वाटावं, तसं ब्रह्मज्ञान झाल्यानंतर हा जागृतीतला सगळा व्यवहार आपल्याला काय वाटतो? खोटा वाटतो. पण त्याच्यासाठी आपण जागं झालं पाहिजे. लक्षात आलं का? हा एवढा सगळा प्रपंच जो झालेला आहे ना, विस्तार झालेला ना परमार्थामध्ये, कशासाठी? आपल्याला वास्तवता कळण्यासाठी, सांगणाऱ्यांना तरी कळावी. यामध्ये पडली हे रूढी जगा परिचार, चालविती व्यवहार सत्य म्हणू. पण जगामध्ये अशी स्थिती आहे, जग में जब आया तू जग हसे तुम रोय, ऐसी करडी कर चले, जग रोय तुम हसी. कबीर महाराज बोलतात, या जगामध्ये येत असताना सर्वांनी आतषबाजी केली, हत्तीवरून पेढे वाटले, सगळे हसत होते, तू मात्र रडत होता. त्या केल्याशिवाय डॉक्टर सुद्धा खात्री देत नाहीत. बाळ रडलं का म्हणजे ते काय होईल, आहे त्याचं अस्तित्व आहे, स्वीकारतात. पण जेव्हा आपण या जगाचा निरोप घेतो, तेव्हा मात्र जगाने आपल्यासाठी रडावं आणि आपण मात्र हसत हसत जगाचा निरोप घ्यावा. तुकोबाराणीच्या वरती नाथ महाराजांनी शरा दिलेले, मरका गुरु रडका चेला, दोहीचा बोध वाया गेला. नाथ महाराज म्हणतात, गुरु कसा आहे? मरका. आणि चेला कसा आहे? रडका. अंते मते सागते वर्णन केलेले. याच्याकरता जीवनामध्ये अंतो तो वत्मा आपल्याला सत्य काय ते कळालं पाहिजे. काय सत्य आहे? फलकट तो संसार येत सार भगवान, येत सार भगवान. फलकट तो संसार येथ सार भगवंत. शास्त्रामध्ये असं वर्णन आलेले, विचारता निरसले प्रपंचू सहज सांडवले, तत्वता तत्ववरले ज्ञानी असे. जे विचाराच्या पुढे टिकतच नाही तिला माया म्हणायची. आणि तिचा हा जो विस्तार आहे, याचा जर आपण विचार करायला गेलो तर नाथ महाराजांनी वर्णन केलेले, काळे काळे अवघे सरे. तुकाराम महाराजांनी देवाशी संवाद साधलाय.
देवासमोर उभे राहिले. म्हणतात कसे, देवा माझ्या बऱ्याच पिढ्या गेल्या, मागच्याही गेल्या, पुढच्याही गेल्या, पण तुला जेव्हापासून पाहतोय तेव्हापासून तू जसाच्या तसाच आहेस. माझी मेली बहुवरी तुका जैसा तैसा हरी. यामध्ये संतांनी प्रमाण दिलेले. आजा मेला पणजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तो हे तैसा झाला. मागच्या 3 पिढ्या गेल्या, पुढच्या 3 पिढ्या गेल्या, मध्ये हा एकटाच देवटा शिल्लक राहिला. सांगण्याचा इतर असं आहे की या जगदंत पाती या विस्ताराचा जर आपण विचार करायला गेला तर काळाच्या ओघामध्ये काही शिल्लक राहत. कित्येक सिंहासन परत चढे, कित्येने पेहरे जंजीर वळून केलेले. या सगळ्या प्रपंचाला गिळंकृत करणारा जो काळ आहे, या काळाची सत्ता या सर्व जगतावरती आहे. तुकोबारे सांगतात, काळे खादला अवघा कार, काळे खादला उत्पत्ती संहार संतांनी वर्णन केले. पहिले कोटेच नव्हते, अवघे शून्याचे होते पायी. वर्णन केलेले. अगोदर काहीच नव्हतं. वेदांत शास्त्र सांगतं, जे अगोदर नसतं, जे नंतर दिसत नाही, ते मधी जरी भासत असलं तरी खरं नाही. आदावंतेच यन्नास्ति अंतकाले पितंतथा. पंचदशिकार सांगतात, जे अगोदर नाही, जे नंतर नाही, मध्ये भासत असलं तरी खरं नाही. जगताच्या बाबतीमध्ये विचार केला, अगोदर जगत नाही. सदैव सौम्येदमग्रे आसीत. पहिले कोठेच नव्हते काही. याच्यावरून काय सिद्ध होतं की अगोदर जगत नाही, पुन्हा नाहीये. मग मध्ये जरी भासत असलं तरी ते खरं नाहीये. काळी खादला हा अवघा आकार. एक दृष्टांत सांगतो आणि मी अभंगावरती येतो. अभंगावरतीच आहे, पहिले चरणावर येतो. पांडवांच्या सभेमध्ये घटोत्कचाचा मुलगा बर्बरीक बसलेला आहे. आणि या बर्बरिकाने सांगितलं, म्हणले या कौरवांना संपवण्याकरता 5 मिनिटं पुरेशी आहेत. कोण म्हणतो? बर्बरिक. कोणाचा मुलगा आहे हा? घटोत्कचाचा मुलगा. घटोत्कच कोणाचा मुलगा? भीमाचा मुलगा. भीमाचा मुलगा घटोत्कच, घटोत्कचाचा मुलगा बर्बरी. हा बर्बरी उभा राहिला आणि बोलतो की म्हणले 5 मिनिटांमध्ये या सर्व कौरव जातीचा काटा काढेल म्हणे. देवाला सहन नाही झालं. देवाने सुदर्शन चक्र फिरवलं आणि त्याचं शिर धडापासून वेगळं केलं. तो क्षत्रिय कुलवंत होता माणूस. त्याने पुन्हा देवाला विनंती केली, म्हणले हे महाभारती युद्ध पाहण्याची माझी इच्छा आहे, त्यामुळे मला युद्ध समाप्तीपर्यंत जिवंत ठेवा. त्याचं शिर उचललं, उंच अशा टेकडीवरती नेऊन ठेवलं. तुमच्या भाषेमध्ये CCTV कॅमेरा. ते पुढे समजण्याकरता सोपं जाईल म्हणून सांगतो. उंच टेकडीवरती ठेवलं की जिथून महाभारती युद्ध त्याला पूर्णपणे दिसेल अशी व्यवस्था केली. युद्ध परिसमाप्तीनंतर प्रत्येक जण वल्गणा करू लागले, मी असा पराक्रम केला, मी तसा पराक्रम केला, मी एवढे मारले, मी तेवढे मारले.
पण त्या सभेमध्ये, विजयी सभेमध्ये कृष्ण परमात्मा काहीच बोलत नाहीयेत हे पाहिल्यानंतर देवाला विचारलं धर्मराजाने. म्हटले देवा आपण काही बोलत नाही. याच्यामध्ये एक असा मनुष्य आहे की हे सर्व महाभारती युद्ध ज्यांनी पाहिलेलं आहे त्याला विचारा. म्हणले कुणी कुणी कसा पराक्रम केला. जेव्हा बरोबरीला पुढे आणलं तेव्हा बरोबरीने दिलेलं उत्तर फार महत्वाचं आहे. बरोबरी काय म्हणतो, कृष्ण परमात्म्याच्या अंतःकरणातून एक लख अशा प्रकारची ज्योत बाहेर आली आणि सर्व कौरव जातीचा काटा काढीत 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 अशा प्रकारे भगवंताच्या अंतःकरणामध्ये पुन्हा काय झाली, ती लुप्त झाली, विलीन झाली. मी एवढंच पाहिलंय. जे एकंदरीत या सर्व कौरव जातीचा काटा कोणी काढलेला आहे, भगवंतानेच काढलाय. म्हणून भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतात, कालोस्मी लोकक्षयकृत प्रवृत्तो लोकान समान हर्तुमिह प्रवृत्तः. परमात्मा सांगतात या सर्वांना गिळंकृत करणारा काळ मी आहे आणि या काळाची सत्ता कोणावरती आहे, जगावरती आहे. या काळाच्या चपेटघातातून कोणी सुटलेला नाही. अवघाची आकार ग्रासी आकार, अवघाची आकार अवघाची आकार. इथं महाराजांनी शब्द कोणता दिलाय, अवघाची आकार. अवघाची आकार म्हणजे कोल्हापूर जिल्हा म्हणजे आकार नव्हे बर का, तुकोबाऱ्यांची भाषा आहे. बेडकाने चिखल खावा काय ठावा सागर. जो ज्या प्रदेशामध्ये राहतो त्या बेडकाला आपल्या त्या डबक्याच्या पलीकडचं माहीत नसतं. पण आकाराचा जर विचार केला तर स्वर्ग मृत्यू पाताळ वर्णन केले बर का. भूलोक भुवरलोक जनोलोक तपोलोक. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं जे म्हणतो ना आपण, याच्यामध्ये तल अतल वितल रसातळ महातल तलातल पाताळ खाली सप्तपाताळ. भूलोक भुवलोक जनोलोक तपोलोक वरती 7 आहेत. याला काय म्हणतात, चतुर्दश भुवन. जर लक्षात येण्याकरता सांगून जातो, अर्जुनासमोर भगवंताने विराट रूप प्रगट केलं तेव्हा भगवंताचे पाय पाताळामध्ये आहेत,
मृत्यू लोकामध्ये कमरेचा भाग आहे आणि सत्य लोकामध्ये भगवंताचं मस्तक आहे. लक्षात आलं का? सत्य लोक एवढं अफाट विराट दर्शन जेव्हा अर्जुनाला झालेलं आहे, याच्याही पुढे भगवंताची व्याप्ती आहे. नाटामध्ये महाराजांनी वर्णन केलेले आहे. विठ्ठल विस्तारिला विठ्ठल विस्तारिला जनी. वेदांत शास्त्र सांगतं जेवढा परमात्मा व्यापक आहे, माया तेवढीच व्यापक आहे. याला वेदांत शास्त्रामध्ये सापेक्षिक व्यापकता म्हणतात आणि दुसरी येते निरपेक्षिक व्यापकता. जेवढी माया व्यापक आहे तेवढा परमात्मा आहे. म्हणून तुकोबारांनी पुढे सांगितलं विठ्ठल मुनी मानसी. मुनींच्या हृदयामध्ये परमात्मा आहे पण माया नाही, हे सांगण्याकरता मुनी मानसी. माझा मुद्दा इथे एवढाच आहे, एवढाच करताय. विठ्ठल विस्तारिला जनी. जेवढं जगत व्यापक आहे, जगताची व्याप्ती आहे, परमात्मा तेवढाच व्यापक आहे. जगताची व्याप्ती केवढी आहे? अंडज जारज स्वेदज उद्भीज वर्णन केले बरं का. 9 खंड पृथ्वी आहे महाराज. फक्त पृथ्वीचा विचार केला तर जरा जागे राहा बरं का. 9 सव्वा 9ला मी थांबतो, काळजी नसावी. 9 खंड पृथ्वीमध्ये आपण फक्त एका खंडामध्ये आहोत. कोणता खंड आहे? आशिया खंड. ज्या खंडामध्ये अनेक देश येतात त्या देशामध्ये आपला भारत देश आहे. ज्या देशामध्ये अनेक राज्य येतात त्यामध्ये आपलं राज्य आहे. ज्या राज्यामध्ये अनेक जिल्हे येतात त्यामध्ये आपला जिल्हा आहे. ज्या जिल्ह्यामध्ये अनेक तालुके येतात त्यामध्ये आपला तालुका आहे. ज्या तालुक्यामध्ये अनेक गावं येतात त्यामध्ये आपलं गाव आहे. ज्या गावामध्ये अनेक गल्ले येतात त्या आपली गल्ली आहे. ज्या गल्ल्यांमध्ये अनेक घरं येतात त्या आपलं घर आहे. ज्या घरामध्ये अनेक माणसं येतात त्यामध्ये आपण एक आहोत. फक्त एक खंडाचा विचार झाला. अजून किती खंड आहेत? 9 खंड आहे. ज्या तालुक्यामध्ये आपण राहतो त्या तालुक्यातली गावं सुद्धा आपल्याला पूर्ण माहिती नाही. आमदाराला ठेवावी लागतात निवडणुकीसाठी. एवढं अफाट जगत आहे. पंचदशीमध्ये असं चिंतन आलंय, इदम शब्दाला वाच्य असणारं जे जगत आहे त्या जगताचा विचार करताना शास्त्र सांगतंय ब्रह्मदेवाचं आयुष्य घेतलं तरी सुद्धा जगत केवढं आहे सांगता येत नाही. मग एवढा सगळा जो आकार आहे, केवढा आकार आहे लक्षात घ्या बरं का. एवढा सगळा जो आकार आहे तो कुवर म्हणतात त्याला काळाने ग्रासलेला आहे. ज्ञानोबरांची एक फार गोड ओवी आहे, दृष्टांत आहे. दरदरू सापू गिळजुता आहे उभा, तो माशिया बेटाळी जिभा. काय ज्ञानोबर बोलतात नाही. सर्पाने आपल्या मुखामध्ये बेडकाला पकडलेलं आहे. ऐका बरं का. मागचे त्याच्या मागचे सर्पाने बेडकाला आपल्या तोंडामध्ये असं पकडलेलं आहे आणि ते बेडूक माशी आपल्या जिभेवरती अशी रवरव करते. त्या माशीला भक्ष्य करण्याचा प्रयत्न कोण करते? बेडूक करते. पण त्या बेडकाला भान नाहीये की आपण अगोदरच सापाच्या तोंडात आहेत. मी सापा करता त्या बेडका करता नाही सांगत आहे, आपली सुद्धा अशीच अवस्था आहे. जसं त्या सर्पाच्या मुखामध्ये बेडूक आहे, मृत्यूच्या विळख्यामध्ये स्वतः आहे आणि पुन्हा तो काय करतोय? माशी आपलं भक्ष्य करण्याचा प्रयत्न करतोय. आपली अशीच अवस्था आहे. आपलं जगणं म्हणजे सर्पाच्या विळख्यामध्ये बेडूक असल्यासारखंच आहे. म्हणून तर अर्जुनाला विश्वरूप दर्शन दाखवित असताना अर्जुनाने हे पाहिलं, त्रंष्टाकराला आणि भयानकाने वर्णन केलेले. अर्जुन पाहतोय 12 सूर्यांचा उदय झालेला आहे
आणि भगवंताच्या मुखामध्ये सगळी ब्रह्मांड चाललेली आहेत, मी सुद्धा त्याच्यामध्ये भगवंताच्या मुखामध्ये चाललेलो आहे. हे कुणी पाहिलं? अर्जुनाने पाहिलं. अवघाची आकार ग्रासीला काळी. याच्या पुढे जाऊन सांगू, ज्या जगताची उत्पत्ती करणारा ब्रह्मदेव, त्या ब्रह्मदेवाला सुद्धा काळ सोडित नाही. फार काय सांगावं, देवाने अवतार घेतला तरी सुद्धा देवाला सुद्धा काळ सोडित नाही. येत नाही बुरो आले अवतार, येत नाही बुरो आले अवतार. निळधामाला जात असताना देवाला देखील आपला विग्रह सोडावा लागला. त्याच्यामध्ये महाराजांनी अवघाची या शब्दातून केवढी व्याप्ती सांगितलेली आहे बघा. अवघाची आकार पाहे पा केवडा, पसरलासे चवडा, करुणी माझी वडा, आकार वजू वर्णन केलेले. ज्ञानोबारे सांगतात, आ ब्रह्मभुवना लोका पुनरावर्तिनो अर्जुन मामुपेत्य तु कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. ज्ञानोबा बोलतात, सगळ्या जीवांमध्ये ब्रह्मदेव सगळ्यात मोठा जीव आहे. का? त्याला इतकं आयुष्य आहे महाराज. किती आयुष्य आहे माहिती आहे? सहस्त्र युग पर्यंत महर्यत ब्रह्मणो विदु सकाले नेह महता योगो नष्ट परंतप. भगवान परमात्मा सांगतो, जरा ऐका सावध हो. कृतत्रेता, द्वापर आणि कली ही जी 4 चतुर्युग आहेत ना, ही 1000 वेळा जायला पाहिजेत आणि यायला पाहिजेत, तेव्हा ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो. तेवढीच पुन्हा रात्र आहे. अशी 100 वर्ष. सकाळी उठल्यानंतर मला फोन करा कॅल्क्युलेटर घेऊन. जमेल का? काढता येईल करायचं प्रमाण नाही. म्हणून तर ज्ञानोबा सृष्टी बीजाच्या साठोपा पुनरावृत्तीच्या मापा शीघ झाला. एवढा मोठा जीव आहे, पण त्याला सुद्धा काळ सोडित नाही. करिता विचार ज्यांच्या जवळ राहण्याचा योग आला, गाथा मंदिराचे अध्यक्ष पांडुरंग गुले, ते म्हणत असतात, भले भले गेले वाहत झुरळ म्हणते माझी काही मात. त्याने दृष्टांत सांगावं फार गोड. एका ओढ्यामध्ये उंट काय लागलंय? बोडा लागलाय. काय बोडा लागलंय? उंट बोडायला लागलाय. आणि शेळी उंटाला विचारते, उंट दादा मला किती पाणी लागेल? जिथं उंट बोडायला लागलाय, शेळीनं विचारावं का? जिथं ब्रह्मदेव काळाच्या विळख्यामध्ये जातोय, आपल्यासारख्याची काय कथा आहे? केवढा आयुष्य आहे आपल्याला. पण याच्यामध्ये वर्णन केले, हे काळा नळाची तोंडी कातली नोडियाची माशी पाकडे तवय सरे, तरी माणसं टल करते. भरोसा नाही महाराजाचा. म्हणून वर्णन केलं, अवघाची आकार ग्रासीला काळी. जगामध्ये शाश्वत काय आहे? एकची निराळे. कंठरवाने जेव्हा आपण चाली गातो ना, त्याचे खूप फायदे आहेत महाराज. एकतर आपलं आयुष्य वाढतं. एरवी आपण श्वास घेतो आणि जेव्हा आपण चाल म्हणतो, दीर्घ स्वराने उच्चार केल्यामुळे तो मधला जो अंतर आहे, मधलं जे अंतर आहे ना, त्याच्यामुळे आपलं काय होतं? आयुष्य वाढतं. आपल्या फडकऱ्यांमध्ये चाले बघा तुम्ही, कळी काळावरी घातली कास आपण म्हणतोय ना, उंच स्वरामध्ये आपण म्हणतो आणि इतका स्वर आपण काय करतो? ताणून धरतो. तो मधला जो काळ आहे ना, तुमचं आयुष्य काय करतो? वाढवतो. म्हणून वारकऱ्यांनी रोज भजन करावं. एकादशी दिवशी सुद्धा महाराज वारकरी मंदिरात दिसत नाहीयेत. शोकांतिक आहे, लक्षात ठेवा. माझा बोलण्याचा मुद्दा हा आहे,
अवघाची आकार ग्रासीला काळी, एकची निराळी हरीचे नाम. या जगामध्ये शिल्लक जर कोण राहत असेल तर भगवंताचं नाव आहे. हरिनाम नाटे ते बरवे वर्णन केलेले. बाकीचं सगळं आटणार आहे पण भगवंताचं नाम मात्र आटणार नाहीये. सर्वसंगी विठाला तू एकला आवडसी वर्णन केले. विठ्ठले हे चित्त प्रपंचापासून वमणते म्हणे बैसलीसे. अशा प्रकारे म्हणून तुकोबारे सांगतात, धरोनी राहिलो अविनाश कंठे, जीवन हे पोटी साठविले. या भगवन नामाशी आम्ही एक निष्ठेने अशा प्रकारे अंतकरणामध्ये अर्थात त्या कंठामध्ये काय केलेले, धारण केलेले. आम्ही नामाचे धारोक, नेनो प्रकार अनेक, सर्व भावे एक, विठ्ठलची प्रमाण. काय महाराजांना विचारलं, नामच का धरलं? तुकोबारे म्हणतात, नाम ही भगवंताची शेंडी आहे. शेंडी जर धरली तर पूर्ण माणूस काय लागतो हाताला, तसं लागतो. जसं बालकडीमध्ये असे प्रसंग आलेले आहेत की ज्यामध्ये त्या डेऱ्यामध्ये कृष्ण परमात्मा लपून बसलेला आतमध्ये लोणी खातोय. मंथन करण्याचा प्रयत्न चालू आहे, लोणी वरती यायला तयार नाही आहे, कारण का आतमध्ये परमात्मा लोणी खात बसलेले आहे, वरती लोणी येत नाही. डेऱ्यामध्ये हात घातल्यानंतर यशोदेला कृष्णाची काय लागली, शेंडी लागली. शेंडी लागल्यानंतर कळालं आजपर्यंत लोणी कुठं चाललेलं होतं. तसं भगवंताचं नाम हे भगवंताला आपल्या जवळ करण्याकरता नाम हे काय, शेंडी आहे, शेंडी. त्याच्यामध्ये धरोने राहिलो अविनाश कंठे, जीवन हे पोटी साठविले. जीवन म्हणतात तुकोबारे. जीवन कशाला म्हणायचं? ज्याच्या वाचून आपण जगू शकत नाहीये त्याला म्हणायचं जीवन. आता तुम्ही मंत्री जरी झाला, संन्यासी जरी झाला आणि महामंडलेश्वर जरी झाला तरी पाणी पिल्याशिवाय आपण जीवन जगू शकत नाही. म्हणून त्या पाण्याला काय म्हणतात, जीवन. तसं भगवंताचं नाम हे काय, जीवन आहे, जीवन. विठ्ठल जीवन धरोने राहिलो अविनाश कंठे, जीवन हे पोटी साठविले. इथं पोटी शब्दाचा अर्थ आहे अंतःकरण. संत वाङ्मयामध्ये जिथे जिथे पोट शब्द आलेला आहे तो अंतःकरण या अर्थाने आलेला आहे. पोटी तुका म्हणे पोटी साठविला देव. पोटी म्हणजे अंतःकरण. आम्ही अंतःकरणामध्ये भगवंताच्या नामाला काय केलेले आहे, साठवलेले आहे. कारण का बाकीचा सगळा व्यवहार जर पाहिला तर तुकोबारे सांगतात, शरीर संपत्ती मृगजळ भान, जाईल नासून खरी नव्हे. दोन्ही अर्थाने घ्यायचं बरं का. शरीर आणि संपत्ती असं घ्या
किंवा शरीर संपत्ती असं घ्या, दोन्ही अर्थाने घेता येत. शरीर संपत्ती मृगजळ भान. तर मृगजळ काय हो? वैशाख महिन्यामध्ये आपण उखर भूमीचा संबंध आला, जमीन नांगरून टाकली, दुपारचे 2 वाजले आणि या उखर भूमीचा आणि सूर्याचा संबंध आला की अशा पाण्याच्या झाडा दिसतात बघा तुम्ही, अशा पाण्याच्या झाडा दिसतात, त्याला काय म्हणायचंय? मृगजळ आहे. मग मृगजळ हे दिसण्यापुरतं आहे का खरं आहे? दिसण्यापुरतं. ज्ञानोबा म्हणतात मृगजळ जर खरं असतं तर त्याला त्या पाण्याने आपण केळी लावली असती, साडी लावली असती. ते दिसण्यापुरते. तसं शरीर सुद्धा काय? देह आधी काय खरा, देह संबंधी कसा, बुजगावणे चोरा रक्षण असे वाचत असे. ज्याच्या भरोशावर आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करतो त्याचा भरोसा नाही. शरीर. दुसरा भरोसा आहे संपत्ती. जमिनीच्या भरोशावर असतात माणसं, मुलग्याच्या भरोशावर असतात, पत्नीच्या भरोशावर असतात, बँक बॅलन्सच्या भरोशावर असतात, मित्राच्या भरोशावर असतात. राम भरोसे जीवन फक्त साधूच असतं बरस. हे सगळे भरोसे घेऊन आपण जीवन जगत असतो. पण तुकोबरे म्हणतात जाईल नासून खरे नव्हे, हा देह नाशिवंत आपण जन्माला आलो तेव्हा जे होतो आता हो का नाही. ज्ञानोबांची फार गोडवी आहे, उभी आहे. ऐसी जयाची स्थिती नासद जाय क्षण क्षणाप्रती. या देहाच्या मागे 6 विकार आहेत. आस्ती, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षयते आणि विनश्यते. आस्ती जायते, जन्माला येतो, अस्तित्व प्राप्त होतं, वाढत राहतो. आपली जर उंची वाढतच राहिली असती तर महाराज मंडप अजून उंच घ्यावं लागलं असतं. उंची वाढायची थांबते. एक लक्षात ठेवायचं, 40शी ओलांडली की समजायचं आपण अपक्षयतेकडे चाललोय. पांढऱ्याचे काळे जरी केले तरी अपक्षयता लागलेली, काळ्याचे पांढरे केले तरी काय पांढऱ्याचे काळे, पांढरे की जरी काळे केले तरी सुद्धा आपली अपक्षयता चालू आहे. पुढे काय होतं? विनश्यती. म्हणून शास्त्र सांगतं शरीर म्हणजे काय? क्षीर्यते इति शरीरः. जे झिजत राहतं त्याला काय म्हणायचंय? शरीर. दह्यति इति देह. देह का म्हणतात त्याला? जाळला जातो म्हणून त्याला देह म्हणायचंय. तसं शरीराची काय? झीज होत राहते. मला झीज. घर बांधल्यानंतर शेवटचा थर घेतला समजायचं त्याचं आयुष्य संपायला लागलं. म्हणून शरीर संपत्ती. संपत्तीचा विचार कसा आहे? संपत्तीचा विचार सांगितलाय स्थैर्यम हिंसा नृतदंभ काम क्रोध स्मयो मदः भेदो वैरम अविश्वास संस्पर्धा व्यसनानिच. 15 अनर्थ भागवतकरांनी या द्रव्य संबंधी सांगितलेले आहेत. द्रव्याची
लागे कलिकाळाचा लाग मागे द्रव्याचे मागे कलिकाळाचा लाग वडवुनी संग खोटाचा देह काळाचे धन कुबेराचे सांगितलेले मला. म्हणून शरीर संपत्ती मृगजड मला सांगा कोट्यामध्ये रुपये जमा केले घेऊन जाईल का तो? नाही. म्हणून जाईल नासून खरे नव्हे सगळं नासणार आहे. देहाच्या बाबतीमध्ये सांगितलेले आश्रय नाश स्वभाव नाश परता नाश पडून गेली या भिंती चित्राची केवळ माती बोलून गेली. आश्रय नाश गाडीवरून चालला अपघात झाला गेला याला म्हणायचं आश्रय नाश. एखाद्याने जीवे मारलं याला म्हणायचं परतानाश. कोणी मारलं नाही अपघातही झाला नाही काय नाही म्हणले 96 वर्ष वय होतं म्हणले म्हातारी घरातच गेले याला काय म्हणायचं स्वभाव नाश. या देहाच्या मागे अशा प्रकारे काळ लागलेला आहे. शरीर संपत्ती मृगजड भान जाईल नासून खरी नव्हे. पण तुकोबा म्हणतात हे सगळं ही वास्तवता आहे पण भगवंताने मात्र आमच्यावरती अशी कृपा केली की या देहाच्या संबंधी आमच्या अंतःकरणामध्ये मोह माया ठेवलेली नाही. तुका म्हणे आता उपाधी जानावे जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये देहाविषयी आदर आहे या देहाचं लांबून लाचन जोपर्यंत आपण करतोय तोपर्यंत आपल्याला तुकोबाराय सुज्ञ म्हणत नाहीयेत. काय म्हणतात तुकोबाराय? पिंड पोसावे अधमाचे ज्ञान विलास मिष्टान्न खाऊन या. चांगले चांगले पदार्थ खायचं आणि या शरीराला पुष्ट करायचं हे शहाण्या माणसाचं लक्षण नाहीये. मग त्यात महाराज जरी असला तरी सगळे बसतात. मी नाव नाही सांगत आता गेले ते. आता जेव्हा संस्थेमध्ये होतो खूप प्रसिद्ध आहेत महाराष्ट्रामध्ये ते जाऊन आता कमीत कमी मला वाटते 10-15 वर्ष झाले. नाव नाही सांगू, नाव सांगू नये. पण ते कीर्तनाला चालले तर अगोदर पत्र लिहायचे
बदामाचा शिरा करून ठेवा, गेस्ट हाऊसमध्ये आमची व्यवस्था करा. आळंदीमध्ये, मूळचे आळंदीचेच ते, फार बडदास्त असायची त्यांची महाराज. मला काही कोणाशी टीका टिप्पणी नाही करायची नाहीये. फक्त गाथ्यामध्ये हा अभंग त्यांच्या वाचनामध्ये आला असेल किंवा नाही, एवढंच मला म्हणायचं. भगवंताची कृपा म्हणजे काय? देहावरचं प्रेम कमी होणं ही भगवंताची काय कृपा आहे. लक्षात आलं का? इथं आता शब्द दिले तुकोबारांनी. तुका म्हणे आता, आता उपाधीच्या नावे. पुढे उत्तरार्ध काय? आणेला देवे वीट मज. मज देवे उपाधीच्या नावे वीट आणेला तुका म्हणे. गोंधळ करून घेऊ नका, अन्वय असा लागतो त्याचा. भगवंताच्या कृपेने देहासंबंधी काय आलेलं आहे? वीट आला. वीट कसा? यथेव काकविष्ठायाम वैराग्यम तद्धि निर्मलम. विवेक चूडामणी सांगते, कावळ्याच्या विष्ठेकडे पाहिल्यानंतर जशी घृणा वाटावी तसं देहाकडे पाहिल्यानंतर घृणा वाटावी, याला म्हणतात वैराग्य. मी नेहमी कीर्तनात सांगत असते, माणसाने कंटाळा येईपर्यंत कीर्तन करू नये आणि लोक कंटाळूपर्यंत जगू नये. विठ्ठलू आणेला देवी बीट मूज. तुकोबारांची भाषा फार गोड आहे. उपाधीच्या नावे घातला शिंतोडा. दुसरं प्रमाण सांगू का? संसाराच्या नावे वेद, उपनिषद, शास्त्र, संत वाङ्मय, स्मृती ग्रंथ कशासाठी आहेत? फक्त आपले देहबुद्धी घालवण्यासाठी एवढे ग्रंथ आहेत. पण हे सांगत असताना सुद्धा देहबुद्धी वाढते बरं का. मी शास्त्र चिंतन केलंय, याने सुद्धा काय वाटते? देहावर देहबुद्धी वाढते. प्रमाण सांगतो, प्रमाणाशी बोलत नाही. अक्षरे आणि ती अंगासी जाणीव, इच्छा ते गौरव पूज्य व्हावे. कोबारे म्हणतात, थोडेफार शब्द सांगता आले की अंगामध्ये जाणीव येते, लोकांनी माझी पूजा करावी, माझं कीर्तन ठेवावं, माझं प्रवचन लोकांनी ऐकावं, इच्छा नसली तरी ऐकावं. हे अक्षर काय करतात? जाणीव आणतात महाराज. त्याच्याकरता तुकोबारे म्हणतात देहासंबंधी. तुकोबाऱ्यांची धारणा कशी आहे बघा. तुका वेडा विचार करी बडबड फार, असं कोण सांगतं बरं? 16व्या शतकामध्ये तुकोबाऱ्यांच्या संबंधी समाजाची काय धारणा होती? तुकोबारे आपल्या सुमुखाने सांगतात, मी वेडा आहे, अविचारी आहे असं लोक म्हणतात. आम्हाला जर विचारलं तर मी शहाणा आहे असं लोक मला म्हणतात. त्याच्याकरता तुकोबारे म्हणतात एवढा जो प्रपंच आहे ना, तो कशासाठी आहे?
फक्त देहबुद्धी घालवण्यासाठी. देह नव्हे मी हे सरे ओरडावे विठ्ठल. एकच प्रमाण सांगतो, सगळं पूर्ण कीर्तन थोडं विसरलं तरी चालेल, पण हे वाक्य मात्र विसरू नका. प्रमाण असं प्रमाण बोलतो. रोज उठल्यानंतर या प्रमाणाची स्मृती ठेवा. मी देह म्हणता कोटी ब्रह्महत्या, येऊन या माथा थापटती. ज्ञानोबांचं वाक्य. ज्ञानोबा बोलतात, एकदा जर मी देह म्हणलो तर कोट्यावधी ब्रह्महत्येचं पातक लागतं. एकदा जर मी देह म्हणलो तर. आपण दिवसातून किती वेळा मी 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 चालतं. तुका म्हणे काळी चिपियेला गळा, मी मी वेळोवेळा करीत असे. अहम अहम करोती इति अहंकार वर्णन केले. सारखं मी मी मी. बंगला कोणी बांधला मी, गाडी मी, लग्न कोणी केलं मी, सप्ताह मी, कीर्तन कोणी केलं मी, मृदंग कोणी वाजवला मी, नियोजन कोणी केलं मी, सारखा मी 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 नाचतो. या देहाच्या संबंधाने जो नाचणारा मी आहे, तुकोबारे म्हणतात. आता मात्र भगवंतांनी कृपा केल्यामुळे त्याचा आपला काही संबंध नाही. दृष्टा रूपाने आम्ही त्या देहाकडे पाहतो. तथाकथित देहाचा आणि आमचा संबंध नाही. आनेला देवी वीटमोज, हे वैराग्य आहे. विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळा गणित. काय तुकोबारांची अवस्था होती लक्षात ठेवा. या देहाच्या बाबतीमध्ये मंबाजी बुवांनी काट्याने मारलं तरी तुकोबारांना राग आलेला नाही. देहबुद्धी आहे महाराज. तुम्हाला लोकांनी पूजा केल्यानंतर सुख वाटायला लागलं, तुमचे जर फोटो स्टेटसला यायला लागले, मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे, सर्वांना माहिती आहे. तुमचे जर फेसबुकला आणि इकडे तिकडे जर फोटो झळकायला लागले, समजायचं जास्त देहबुद्धी दृढ व्हायला लागली. लक्षात आलं का? ज्याच्या ठिकाणी अशा प्रकारे मोह ममता लोभ आहे, पूज्यता ते जगी सुख मानी, तुकोबारांची भाषा आहे. त्या पूजेने तो सुखावतो, याचा अर्थ देहावरती आहे. देहबुद्धी त्याच्या ठिकाणी दृढ व्हायला लागले. उलटा प्रवास कुठंतरी आपलं व्हायला लागलं, हे कधीतरी आपण जाणीवेमध्ये आणलं पाहिजे. रोज कीर्तन करून, रोज कीर्तन ऐकून, दिंड्या करून, काकडा आरती, भजन करून आपली जर देहबुद्धी वाढत असेल, ती जुनी माणसं इतिहास सांगायची तेवढं सांगतो आणि म्हणजे या बाकीच्या लोकांना तू कळेल. एक मद्यपी मनुष्य मद्यपान केलेलं आहे आणि नदीच्या पहिलं तीराला त्याचं घर आहे. तो निघालाय, नावेचा आश्रय घेतला, रात्रभर वल्ले मारतोय, पण तो पहिल्या तीराला काही पोचत नाही. शुद्धीवर आला आणि थोडस चोहीकडे त्यांनी पाहायला सुरुवात केली. म्हणले रात्रभर आपण वल्ले मारले, पण जागची नाव काही हल्लेली नाहीये. पुन्हा त्याच्या लक्षात आलं, नावेचा दोर आपण सोडलेलाच नाही. माझा दृष्टांत संपला. तसं देहरूपी दोर आपण सोडलेलाच नाही, वल्ले मारणं चालू आहे. काय म्हणतात महाराज? चालूच आहे, रोज चालू. 21 वर्ष कीर्तन करतोय, पण अजूनही आरशात बघूनच फेटा बांधतोय. मी कसा दिसतोय हे सांगितले पाहिजे. बाबा याचा माझा संबंध नाही. असो, पण हे भगवंताच्या कृपेशिवाय होत नाही, याच्याकरता सांगतो मी. तुका म्हणे आता उपाधीच्या नावे आणि येला दिवे विटमोज, धरून राहिलो अविनाश कंठी, जीवन हे पोटी साठविले ज्ञानेश्वरो. तुकाराम
तुका म्हणे आता उपाधीच्या नावे, तुका म्हणे आता उपाधीच्या नावे, तुका म्हणे आता उपाधीच्या नावे, तुका म्हणे आता उपाधीच्या उपाधीच्या
Ah